हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आमचे आज पेशंट आले मिस्टर विजय साने. ते वरचे आणि खाली डेंचर वापरायचे, त्यांना दात नव्हते वरती खाली, आणि ही वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ द डेंचर. त्यांची मुलगी पण डेंटिस्ट आहे, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तर शी रेफर्ड हिअर फॉर फुल माउथ इम्प्लांट. तर त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आम्ही त्यांचं वरच्या आणि खालच्या जॉबमध्ये डिजिटल प्लॅनिंग करून, ठीक आहे, विदाउट स्टिच आम्ही त्यांना इम्प्लांट टाकले. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना इमिजिएटली त्यांची जी कवळी होती त्याच कवळीला आम्ही त्यांना इमिजिएटली लोड करून दिलं. मग 2.5 महिन्यांनी ती कवळी वापरली आणि मग 2.5 महिन्यानंतर आम्ही त्यांना सिरॅमिक प्रोस्थेसिस ती आम्ही त्यांना दिलेलं आहे. आज ते आले, त्यांचा आज 3rd मंथ फॉलोअप आहे. ठीक आहे, इज युझिंग सिन्स लास्ट 3 मंथ. तर त्यांचं काय एक्सपिरियन्स आहे ते थोडं शेअर करतील तुमच्यासोबत. सर प्लीज तुमचं काय शेअर सांगा, एक्सपिरियन्स सांगा. म्हणजे पहिला मला त्रास होत होता खाण्यापिण्याचा. म्हणजे कवडी जाऊन सुद्धा मला वरती पॅलेट असल्यामुळे जास्त त्रास हा. होता. मग डिसिजन घेतलं की आपल्याला मुलींनी पण सांगितलं, मी ठरवलं म्हणून मला करायचं आहे. मग तिनेही सांगितलं मला, आपले डॉक्टर आहेत, अनुभवी आहेत, त्यांच्याकडे तुम्ही करा. मी म्हणतो ठीक आहे, आपण जाऊया त्यांच्याकडे. मग ती सुद्धा माझ्यावर एकदा आली, नंतर काय परत आली नाही. आता माझी कॉन्टॅक्ट झाला, व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली आहे आणि व्यवस्थित मला खाण्यापिण्यात म्हणजे नॉर्मल मला यायला लागलं. राईट. त्यांच्या एक्सपेरिमेंट तुम्ही बघा, त्यांना वरती 6 इम्प्लांट टाकलेले आहेत आणि खाली पण एक 6 इम्प्लांट टाकलेले आहेत, आणि 6 इम्प्लांट वरती आम्ही त्यांना पूर्ण प्रोस्थेसिस लोड केलेला आहे. सो बेसिकली इम्प्लांट केल्यानंतर यू कॅन ईट बेटर. ओके. आणि मेंटेनन्स फार कमी असतं. डेंचरमध्ये काय असतं, डेंचर कम्प्लिटली हलत असतो तोंडामध्ये, सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू यूज. राईट. आणि आतमध्ये जो टाळूचा भाग असतो तो कव्हर असतो, त्यामुळे त्याच्यामुळे टेस्ट नाही, टेस्ट येत नाही, जेवताना त्रास होतो, कंटिन्यू हलत असतो. त्याच्यामध्ये काय असं मध्ये अडकलं तर परत त्रास होतो. मग Right. जाऊन तोंड धुवून यायला लागतं, गुळण्या घ्यायला लागतात, परत Right. यायला लागतं. तर तसा त्रास आता प्रॉब्लेम काही नाहीये. ओके. अगदी व्यवस्थित खातो पितो मी. ओके. बोलणं पण बऱ्याच प्रमाणे सुधारलं. ओके. तेव्हा पॅलेट बाई बोलणं सुद्धा थोडं अडखळत होतं. कडक वस्तू तुम्ही आता खायला चालू केलंय? नाही, आता कडक वस्तू तुम्ही खायला चालू करा. आता आपले 3 महिना फॉलो झालेला आहे. प्रमाणे मी कडक म्हणजे तुम्ही फुटाणे, शेंगदाणे, चणे वगैरे एकदम एक्स्ट्रीम कडक नाही, हा. बट बदाम, काजू वगैरे सगळ्या वस्तू तुम्ही आता खाऊ शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, रेग्युलर फॉलोअपला या. हो, चला, थँक्यू सो मच. थँक्यू.